हा मंदिर आहे श्री परशुराम मंदिर असं लिहिलं आहे बघा. आतमध्ये परशुरामांचं मंदिर आहे. या साईडला हे सगळे रिडेव्हलप केलं आहे, हे पण रिडेव्हलप केलं आहे आणि ह्या साईडची डेव्हलपमेंट चालू आहे. हे बघा कासं पळाय नको फक्त मला बघून. तर हॅलो गाईज, आता आपण आलो अंबरवनला. इथून दिसणारा व्ह्यू बघा. समोर वाशिष्ठी नदी आहे आणि जो इथून व्ह्यू दिसतो तो खूप भारी दिसतो. गाईज तुम्ही समोर बघू शकता, इथून वाशिष्ठी नदीचा एक चांगला व्ह्यू दिसतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सोबत तुमचा एका नवीन व्हिडिओत मी स्वतः मालक तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर आपला हा व्हिडिओ म्हणजे आपले ब्लॉग बरेच दिवस पडले नाहीत. त्याचं कारण होतं की माझा फोन जरा रिपेअरला टाकला होता, म्हणजे बंद पडला होता, डिस्प्ले गेला होता. तर डिस्प्ले चेंज करून घेतले, बॅटरी पण चेंज करून घेतली. तर आजपासून रेग्युलर ब्लॉग पडतील. आज नवीन वर्ष चालू झालं आहे. नवीन वर्षात आपले ब्लॉग आता कंटिन्युअसली ब्लॉग पडतील. तर आजपासून ब्लॉग शूट करायला मी चालू केले. तर आता आपण चाललोय चिपळूणला चाललोय. ओमकार आलाय, त्याच्यासोबत जरा फिरायला चाललोय. तर म्हटलं एक ब्लॉग पण होईल आपला. तर आता मी डायरेक्ट निघालोय बघा. गाडी वगैरे आपली रेडी आहे, आपण फाट्यावर थांबलोय. तर आता इथनं ओमकारकडे जाऊ, ओमकारला पिकअप करू, त्यानंतर मग चिपळूणला जाऊ. चिपळूणचे तुम्हाला मी परशुराम मंदिर आणि चिपळूणचा एक सनसेट दाखवतो, सनसेट पॉईंट. तर अजून काय भेटलं तर ते पण दाखवतो. तर ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा. आता डायरेक्ट आपण ओमकारच्या घरीच भेटू. चला. हॅलो गाईज, आत्ता आम्ही पोचलोय परशुराम मंदिराच्या इथे. मला खाली मंदिर दिसत असेल तर बघा, व्हाईट कलरमध्ये. आणि इथं अशा पायऱ्या आहेत, तिथून एंट्री आहे आणि पायऱ्या वगैरे आहेत जायला. आणि आजूबाजूला दुकानं वगैरे आहेत आणि उंचाव आहे जागा. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन मंदिर दाखवतो कसं आहे ते. एकदम म्हणजे प्राचीनकाली मंदिर आहे, खूप जुनं आहे. आम्हाला आता इसवी सन किती ते माहिती नाही. तर ते मंदिर दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. आणि परशुरामाचं पदस्पर्शन पावन झालेली धरती म्हणजे कोकण असं म्हटलं जातं. तर तो मंदिर आता मी तुम्हाला दाखवतो. आता डेव्हलपमेंट केलं आहे, म्हणजे रिडेव्हलप केलं आहे, पण काही काही ठिकाणी आहे म्हणजे जुनं आहे. ते सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. खाली बघू शकता की ते व्हाईट कलरमध्ये आहे, तो सगळा मंदिराचा भाग आहे. आणि त्याच्या मागं तुम्ही बघू शकता की केवढा चांगला व्ह्यू आहे. तर आता आतमध्ये गेलो तुम्हाला मी दाखवतो. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरात एंट्री करतो. बघा असं दरवाजा छोटासा, ही एंट्री आहे अशी बाहेर. बघा काम चालू आहे रिडेव्हलपमेंटचं. आणि हा छोटासा तलाव बांधलाय, त्याच्यात कासव वगैरे आहेत. हे बघा कासव पळाय नको फक्त मला बघून. दिसले का? आणि हा असं काय एरिया आहे. तर भगवान परशुरामांची छोटीशी मूर्ती आहे आणि तिथं गंगा मातेचं मंदिर आहे, हे एक मंदिर आहे. आणि इथं मध्ये गाभार आहे, हा गाभार आहे. इथं अलाउड नाही शूटिंग करणं, पण जेवढं काय शूटिंग करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं पाय वगैरे धुवायला नळ केलेत. आणि हा एक जुना म्हणजे त्या काळात पाय धुवायला असं करत होतं. ह्यातून गोमुख आहे, ह्याच्यातून पाणी यायचं आणि इथं समोर पाय वगैरे धुतात. आणि हा तलाव आहे आणि हा मंदिर आहे. या साईडला हा एक मंदिर आहे आणि हा मेन मंदिर आहे. ह्याच्यात आतमध्ये गाभार आहे, श्रीराम परशुरामांचं मूर्ती आहे. आणि हा एक मंदिर आहे. आतमध्ये शूट अलाउड नाही, त्यामुळे बाहेरूनच घेतो. आता विचारलं तर इथं शूट अलाउड नाही, आतमधला मंदिरातला अलाउड नाही, पण बाहेरचं तुम्ही शूट करू शकता. तर आता बाहेरचं तुम्हाला नेचर दाखवतो आणि एक कसं आहे ते दाखवतो तुम्हाला मंदिर. ह्या साईडला हे सगळे रिडेव्हलप केलं आहे, हे पण रिडेव्हलप केलं आहे. आणि ह्या साईडची डेव्हलपमेंट चालू आहे. मी मागं आलो होतो त्या साईड, तेव्हा हे असं काय नव्हतं. हे मंदिर आता रिन्यू केले, म्हणजे डेव्हलपमेंट केले. आणि हा अख्खा एरिया डेव्हलप केला. मी मागं मे बी 2-4 वर्षापूर्वी आलेलो ना, तेव्हा इथं हे पण नव्हतं. हे आता जांभा दगडाचे टाईल्स चालले ते पण नव्हतं, सगळं खाली खाली होतं. आणि इथं शाळेतले मुलं आले, त्यांचं म्हणजे एक प्रकारे सहल आलेत, ते तिथं बसलेत. त्यांचं काय चालू आहे काय माहिती नाही, पण असं काही नेचर आहे. ते त्यांची ट्रिप आले. आम्ही इथं फक्त पाय पाडायला आलो होतो, बोललो जरा जाऊन येऊ. आलो तर बरेच वर्ष गेलो नाही, या वर्षी जाऊ. आणि समोर तुम्ही बघू शकता की हे नवीन झालं आहे, की बिल्डिंग वगैरे, त्या साईडला पण बिल्डिंग वगैरे नवीन झाल्या आहेत. रंगकाम वगैरे केलं, डेव्हलपमेंट केलं सगळीकडे. तर अजून काय पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते.
हा समोरचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हा मंदिर आहे, श्री परशुराम मंदिर असं लिहिलेलं आहे बघा. आतमध्ये परशुरामांचं मंदिर आहे आणि आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे शूट करत नाही, तुम्ही बाहेरूनच बघून घ्या. आणि हे कार्यालय वगैरे केलं आत्ताच केलं, हे 2-4 वर्षापूर्वीच केलं. असं काय मंदिर आहे. तर एवढंच, जर तुम्ही चिपळूणला फिरायला येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. जुना मंदिर आहे, म्हणजे पुरातनकालीन मंदिर आहे. कोकण हा परशुरामाची भूमी म्हणून ओळखला जातो आणि इथं आल्यावर जरा प्रसन्न वातावरण वाटतं. तुम्ही त्या साईडला बघू शकता की व्ह्यू किती चांगला आहे. हे बघा, वाशिष्ठी नदीचा व्ह्यू आहे साईडनी आणि इथून नजारा जो दिसतो तो खूप म्हणजे चांगला नजारा दिसतो. व्ह्यू चांगले आहेत. तर आणि आत्ता बऱ्यापैकी रिडेव्हलपमेंट केले, सगळं नूतनीकरण केले. तर जर तुम्ही चिपळूणला येणार असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. तर हॅलो गाईज, आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे. तर आता आम्ही चाललो आहे आंबरवनला, इथं जवळच आहे. तर तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे ते. तर हॅलो गाईज, आता आपण आलो आंबरवनला. तर तुम्हाला दाखवतो इथलं कसं नेचर आहे, इथला काय सीन आहे तो. खाली बघू शकता की इथं बसायला बाकडे वगैरे आहेत आणि असे झाडं वगैरे आहेत आणि नेचर चांगलं आहे आणि जागा पण एकदम मस्त आहे. तुम्ही बघू शकता की खाली वाशिष्ठी नदीचा लुक, वाशिष्ठी नदीचा व्ह्यू आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो तो बादशाह असतो आणि सनसेट इथला लय क्वालिटी दिसतो. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो त्या साईडला की कसं काय सीन आहे तो. आता इथं पण तिकीट लावणार मला वाटतं. लावतील, फेमस होते ना त्यामुळे लावतील. स्वच्छता वगैरे अगदी टॉप टिप आहे आणि मस्त गेले एकदम. मी पहिल्यांदाच आलो आहे. तर तुम्ही आला नसाल तर माझ्या ब्लॉगमध्ये बघून घ्या आणि येणार असाल तर नक्की या. पुढे तुम्ही बघू शकता काय सीन आहे, भारी भारी. बघा पुतळा, बघा डेव्हिल साईडला कोण आहे तो तुम्ही सांगा. इथून दिसणारा व्ह्यू बघा, समोर वाशिष्ठी नदी आहे आणि जो इथून व्ह्यू दिसतो तो खूप भारी दिसतो आणि सनसेटच्या टायमाला तर एक नंबर व्ह्यू असतो. तुम्ही ओव्हरव्ह्यू घ्या. त्या साईडला असे झाडे वगैरे लावले आहेत आणि साईडला तुम्ही खाली बघू शकता की मुंबई गोवा हायवे आहे आणि इथं असे काय बसायला जागा वगैरे दिले आणि हा रेसॉर्ट आहे प्रॉपर, जिथं लग्न समारंभ वगैरे बाकीचे काही कार्यक्रम वगैरे होतात. आणि डिझाईन म्हणजे डेव्हलपमेंट चांगली केली. ह्या साईडला बघू शकता, त्या साईडला तुम्ही जाऊन दाखवतो मी काय आहे ते. आणि ह्या साईडला बंगले वगैरे आहेत, हायवेला सोय आहे आणि बादशाह एकदम म्हणजे लुकला इथं आल्यावर जरा चिल वाटतं, चिल. आणि समोर बघू शकतो तुम्ही तिथं पार्किंगला दिले, त्या साईडला बसायला बाकडे दिले, त्या साईडला असं एक काहीतरी बघण्यासारखं केलं आहे. सगळीकडे बघाल तर चांगलं डेव्हलपमेंट केलं आणि इथनं व्ह्यू दिसतो बादशाह, बघून घ्या. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो बघा. समोर असं काय आहे, साईडला ओपन स्पेस आहे, सगळं जांभ्या दगडात केलेलं काम आहे. समोर तुम्ही बघू शकता की फाउंटन आहे, जे आता सध्या बंद आहे, म्हणजे बंद ठेवलं आहे. मे बी इथं माणसं वगैरे आले की कोण की ते चालू करतील. पण बघा भारी गेले, पाणी वगैरे आहे तिथं. साईडनी पण झाडं वगैरे लावलेत, त्याला लाईट वगैरे लावले आहेत. ते रात्रीचे इथं रात्री आलो तरी पण बादशाह व्ह्यू असतो. ह्या साईडला बघा शांत आणि एकदम रिलॅक्स वातावरण आहे. तर आता तुम्हाला मी खाली अजून एक हॉटेल आहे, तो आता सध्या बंद असतो, चालू असतो मे बी संध्याकाळचा चालू असतो. तिथला पण व्ह्यू घेऊन दाखवतो. तिथून पण वाशिष्ठीचा एक चांगला व्ह्यू भेटतो. तर आता डायरेक्ट तिथं जाऊ. तर गाईज, आता आम्ही तिथून आलो आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला जातो आहे. ते लोकेशन पण तुम्हाला दाखवतो. तिथं खालीच आहे, या साईडला खाली आहे. तर तिथे गेलो तो पण बादशाह होता आणि ही आत्ताची
जी लोकेशनला जातो ती पण लोकेशन बादशाह आहे. तिथून पण वाशिष्ठी नदीचा एक चांगला लुक भेटतो. सनसेट पण चांगला असतो तिथे. तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. आणि मित्रांनो हा सवत्सडा ज्याचं पाणी आता सुटलं पण पावसाळ्यात एकदम बादशाह व्ह्यू असतो. बादशाह कंपनीज जर तुम्ही कधी आलात तर नक्की या. तर आता आम्ही आलो जरा नाश्ता वगैरे करायला. क्वालिटी नाश्ता चालू कोकणी खानावा. आता आम्ही जरा नाश्ता वगैरे करू मग तिथनं त्या सनसेट पॉईंटला जातो. तिथला सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवतो कसा आहे ते. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. असं जरा पेट पूजा फिर काम तुझा. तर हॅलो गाईज आता आमचं नाश्ता वगैरे झालं आहे. तर आता आम्ही निघालो आहे परत रिटर्न टू होम. तर घरी जाताना तुम्हाला तो लोकेशन दाखवतो. जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल बघून तर तुम्ही नक्की या एकदा व्हिजिट करा. आता आम्ही आलो होतो कोकणी खानावाला नाश्ता करायला. नाश्ता वगैरे तो 5चा होता. नाश्ता वगैरे झाला. आता निघू म्हणजे निघतोय. तर डायरेक्ट आता त्या पॉईंटला जाऊन तुम्हाला मी भेटतो. चला आपण पोचलो त्या पॉईंटला. तो पॉईंट म्हणजे विसावा पॉईंट, हॉटेल विसावा. समोर बघू शकता तुम्ही बोर्ड लागलाय हॉटेल विसावा. आणि ह्याला विसावा पॉईंट म्हणून ओळखलं जातं. आणि इथला नेचर पण चांगला आहे. तुम्ही बघू शकता सध्या बंद अवस्थेत आहे. संध्याकाळचा चालू असतो आणि इथून वाशिष्ठी नदीचा व्ह्यू दिसतो. हे बघा असं काय आहे. तर वडाचं झाड आहे आणि या साईडला मुंबई गोवा हायवे आणि तिथं वरती आंबरवन तो रिसॉर्ट आहे जिथं आपण अगोदर गेलो होतो. तर आता मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो तिथं कसा व्ह्यू दिसतोय तो. तर संध्याकाळचा याला बादशाह व्ह्यू असतो. आता मी तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू दाखवतो. हा सध्या बंद आहे त्यामुळं. आणि गाईज तुम्ही समोर बघू शकता इथून वाशिष्ठी नदीचा एक चांगला व्ह्यू दिसतो. आणि असं काय आहे साईडला इथून सनसेट पण बघण्यासारखा असतो. आणि अंबरवनमधून पण तिथून पण सनसेट बघण्यासारखा असतो. तर कधी तुम्ही चिपळूणला आलात विसावाला नक्की भेट द्या. संध्याकाळी किंवा सकाळचा किंवा आणि संध्याकाळचा ही दोन्ही बादशाह असतो. आणि इथं वातावरण पण गार आहे एकदम थंडावा आहे. तर आता बऱ्यापैकी फिरून झालं आहे. तर आता आम्ही डायरेक्ट घरी जायला निघतो. तर ब्लॉग आपण डायरेक्ट घरी जाऊन एंड करू. आधी ओंकारला घरी सोडू त्यानंतर मग घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. तर हॅलो गाईज आत्ताच घरी पोचलो आहे. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन ब्लॉग नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून.